पथक आहेत बरं का, मुंबईचे अण्णा भाऊ साठे लेझिम दांड पट्टा पथक. ते इथं आल्यानंतर जे काय करणार आहे ते पाहिल्यानंतर तुम्ही नाही चक्रावून गेलात ना, आपलं नाव जितेंद्र जोशी नाही, तुम्हाला सांगून ठेवतो. जोरदार टाळ्यांनी स्वागत करून टाकू एकदा आपण. आम्ही तुम्हाला एक रिक्वेस्ट करतो की यांचे डोळे बांधायचे तुम्ही. सर आता ते बाबा
चल बा आता. आता काय करताय? आता जरा फोडतो ना डोक्यात. ए, चल मास्तर. चल आलो बाग. मकरंद सर, एक अशी शक्ती तुम्ही निर्माण केलीत की असं आम्हाला वाटायला लागलं की काहीतरी जादू आहे की काय. आणि खरं ते जादू नाही आहे, तो एक विश्वास आहे. आणि तो विश्वास माझ्या मते तुम्हाला नेत होता कुठे कुठे. आम्ही प्रयत्न करत होतो, खरं इकडे लोक होती त्यांना बाजूला करूया का काय करूया. आणि जितू म्हणजे फारच हे, त्यांनी गंमत करायला इकडनं नारळ तिकडे तिकडनं इकडे. त्याच्यानंतरचं खरं आम्ही बघू नाही शकलो. स्पीचलेस. अनबिलिव्हेबल. खरंच म्हणजे तुमचा हा एक मला असं वाटलं हा जीवघेणा प्रयोग होता. मी तर डोळे बंद करून पाहिला हा. डोळे बंद करून कसं बघतात माहित नाही, पण मी अशी बघत होते. आय कुडंट सी इट. पण तुमच्या हिंमतीची दाद देते. तुमचा एक जो विश्वास मकरंद सर सांगत होते आणि एक टीम वर्क आणि तुमचा प्रयास इतके वर्षांचा तो दिसला. आणि खूप म्हणजे अनबिलिव्हेबल एक्सपिरियन्स. खूप मजा आली. धन्यवाद आम्हाला असा एक प्रयोग दाखवल्याबद्दल. थँक्यू. आता पाहूया तुम्हाला पदकं किती मिळत आहेत. मुग्धा किती पदकं देणार आहे? मारणार काय प्लीज. हॅलो. मी एक नारळ इथे. बरं, मला जरा हे सांगू देत. तो जो हातोडा उचललेला आहे, तो हातोडा हे जज आहेत म्हणून त्यांनी ऑर्डर करून आपल्याला गप्प बसवण्यासाठी उचललेला नाहीये. तर 10 पदकं आहेत. 10 पदकांपैकी किती जास्तीत जास्त पदकं तुम्हाला मिळतात त्याच्यावर तुमचा गुणानुक्रम ठरतो. पण 10 पदकांपेक्षाही जर कुणी एखादी व्यक्ती, एखादं सादरीकरण असं वाटलं की हे अविश्वसनीय आहे, डोळ्यांवर विश्वासच बसत नाहीये, तर मग ते गॉंग वाजवतात. सगळ्यात मोठा मान जो आहे तो त्या गॉंगमुळे मिळतो. आणि हा पहिला मान तुमच्या संघाला मिळतोय. आणि तुम्हाला त्रिवार अभिवादन करतो आणि धन्यवाद. वाह.